सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दिग्गजांच्या विविध कलागुणांनी कार्यकर्तृत्वाने नटलेल्या या सभामंडपात बसलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो। आज या मंगलमय वातावरणामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात। आपल्या सर्वांची उपस्थिती हे एक मांगल्याचं प्रतीक आहे। हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा। आणि म्हणूनच कुठलेही मांगल्य अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे जाताना जो ज्ञानाचा दीप आपल्याला मिळतो तो दीप या ठिकाणी आपण पेटवूया, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्या अंधारातून नकळत ज्ञानाच्या प्रकाशाकडे जायचं आहे। या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते दीपप्रज्वलन करावं। प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची असते। निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत ठेवणारी ज्योत प्रेमाची असते। स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची असते। अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचं तेज देणारी ज्योत तेजाची, निराशेच्या मनात आशेचा किरण पोचवणारी ज्योत प्रेरणेची असते। आणि म्हणूनच ही प्रेरणेची ज्योत या ठिकाणी चेतवतायत आजचे व्याख्याते विनोदजी नाटे आणि त्यांच्याबरोबर नाशिकवरून आलेले शिवव्याख्याते समाधानजी हिंगडे पाटील। ही ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया। तिच्या उजेडात उभे राहून अंधकार अज्ञानाचा दूर करूया। या ठिकाणी गावातील बुजुर्ग युवा हे दीपप्रज्वलन करत आहेत। दया क्षमा शांती धरतीवर असते जिथे, ईश्वराचे स्थान नेहमी असते तिथे। धन्यवाद। या ठिकाणी आज आपण जो युवा सप्ताह करत आहोत, या युवा सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब आणि त्याबरोबरच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो। प्रथमतः या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी सुद्धा युवा दिले। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणाला तोरण बांधलं आणि धर्मवीर संभाजीराजा हा सुद्धा युवक असताना अगदी कमी वयामध्ये त्यांनी सुद्धा प्राणाचं बलिदान केलं। म्हणून तेही युवा आणि त्यांना जन्म देणारी ही राजमाता, राजमातेला पुष्पहार अर्पण करतायत विनोदजी नाटे। आणि त्यानंतर ज्यांनी शिकागोच्या परिषदेत जाऊन आपलं भारताची संस्कृती काय आहे हिचं प्रखरपणे मत मांडणारा तत्ववेत्ता अर्थात युवकांचे आश्रयस्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतायत नाशिकवरून आलेले समाधानजी हिंगडे पाटील शिवव्याख्याते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माल्यार्पण करावं। जरा जोरदार टाळ्या वाजवा। पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी माल्यार्पण झालेलं आहे। शब्दांनी काय बांधावं, अहो शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यात गुंफावं, उत्साही सळसळत चैतन्य त्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पाहावं, आम्ही फक्त डोळे भरून पाहावं। खऱ्या अर्थानं युवकांमध्ये युवा शक्ती जागृत करण्याचं काम नेहरू युवा केंद्राच्या मार्फत कायमच होत असतं। आणि म्हणूनच या ठिकाणी व्याख्याते सुद्धा बुजुर्ग न बोलवता तरुणांनाच बोलवलं की जे तरुण काही करून दाखवण्याची उर्मी आणि गरमी ठेवतात। म्हणूनच अशा तरुणांना या ठिकाणी जरी आपण बोलवलेलं असेल, परंतु हे मनोगत व्यक्त करीत असताना दातृत्वाचं तेज आणि कर्तृत्वाची ओढ, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच चकाकी, सत्कार्याची ओढ, त्याला चांगुलपणाची जोड, ज्यांच्या कार्याची वेगळीच लकाकी असते, तेजस व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तव्य ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण, ज्यांच्या जगण्याची रीत आहे, असे आजचे आपल्या या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहे। खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही वचनं दिलेले आहे, ज्यामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव म्हटलं जातं। अतिथी याचा अर्थ आपल्यासाठी ते भगवंताचं रूप असतं। अशा अतिथ्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि त्यांचं स्वागत करून
त्यांना आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करूया. या ठिकाणी स्वागत करत आहेत. स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफतो, स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफतो, तुमच्या स्वाभिमानासाठी आम्ही सदा आतुरतो, आगमनाने तुमच्या हर्षमणी दाटतो, तुमच्या कौतुकासाठी कंठ आमचा वाहतो. म्हणूनच या ठिकाणी पहिल्यांदा सत्कार होतोय, निवृत्ती भाऊ यांच्या हस्ते सत्कार होतोय विनोदजी नाटे यांचा. विनोदजी नाटे यांनी सुद्धा नेहरू युवा केंद्राच्या मार्फत 1 लाख तरुणांना जोडण्याचं काम त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. तुमच्या गावातील माजी तालुका समन्वयक म्हणून ज्यांनी काम केलं ते आपले निवृत्ती भाऊ गवारी नेहरू युवा केंद्राच्या मार्फतच काम करत होते. पुन्हा एकदा आपण स्वागत करतोय आपले दुसरे शिवव्याख्याते, ज्यांच्या अनेक ठिकाणी व्याख्यानाचे कार्यक्रम झालेत, उभा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आणि म्हणून त्यांचाही सन्मान या ठिकाणी आज होत आहे. शब्दांची सुंदर फुले आम्ही गुंफतो आहे, तुमच्या स्वागतासाठी आज आम्ही इथे रमतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिवव्याख्याते समाधानजी हेगडे पाटील यांचा सत्कार नंदूभाऊ हे करतील अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असो नंदूभाऊंची कायमच त्यामध्ये भरारी असते, कारण एके दिवशी असाच कार्यक्रम आपल्या गावामध्ये यात्रेच्या निमित्ताने मी केलेला आहे, त्यावेळेस ही सगळी व्यवस्था नंदूभाऊंनी केली होती. धन्यवाद. पुन्हा या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी आणलेला आहे ते युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय नेहरू युवा केंद्र नाशिक यांच्या वतीनं या तालुक्याचे तालुका समन्वयक नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक ओमकार गायकर यांनी तुमच्यापर्यंत हा कार्यक्रम आणला आणि त्या अनुषंगाने ओमकार गायकर यांचाही सत्कार या ठिकाणी गेरोभाऊ करतील अशी त्यांना विनंती करतो. कार्यक्रम कुठलाही असो त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ठरलेलं असतं आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक निवृत्ती भाऊ गवारी हे करतील अशी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आपल्या मोगरे गावामध्ये कार्यक्रम घेण्यात येत आहे. या ठिकाणी 2001 साली या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या गावातील शरद जाखेरे, दशरथ जाखेरे यांनी या ठिकाणी नेहरू केंद्राचं सर्वात प्रथम आपल्या गावामध्ये विचार आणले. या ठिकाणी उबाड्याचे सुरेंद्र बालेराव तालुका सेवाकर्मी होते, त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोगरे गावामध्ये नेहरू युवा केंद्राची एकता युवक मंडळ म्हणून या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आणि त्या एकता युवक मंडळाच्या माध्यमातून आपण या गावामध्ये अनेक स्पोर्टचे कार्यक्रम घेतले, अनेक विकासाचे कार्यक्रम घेतले. अन्नधान्य सुरक्षा मोहीम केंद्राअंतर्गत आपण या ठिकाणी कोठ्या वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी मोगरे गावामध्ये यशस्वी केला. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी तालुका स्तरावर एक तरुणांची फळी उभी केली. त्यामध्ये कैलास चौधरी असतील, कैलास वाजे असतील, अरुण पोरजे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर बटाटे होते, रमेश बटाटे, एक तरुणांची युवा फळी आपण या ठिकाणी स्थापन केली आणि तालुक्यामध्ये एक मोठं काम उभं केलं. आम्हाला मार्गदर्शन असायचं गोटीचे, ग्रंथालयाचे बाळासाहेबजी पलटणे, त्याचप्रमाणे भटाटे काका, अशा अनेक दिग्गज मार्गदर्शनचं आम्हाला मार्गदर्शन राहायचे. विनोदजी नाटे यांच्याकडे मी आलो होतो त्यावेळेस युवकांना स्वरूप असं त्यांचं काम असायचं. सर्वात महत्त्वाचं स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं शरीर संपदा, तर मी ज्यावेळेस विनोदजी नाटे यांच्या घरी पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस त्यांच्याकडं त्यांच्या घरामध्ये मी बघितलं का असंख्य असं शरीर स्रष्टासाठी जे बक्षिसं त्यांना मिळाली होती, तर मी ते पाहून थक्क झालो होतो. असे आदरणीय विनोदजी नाटे या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेले आहेत, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणारच आहे. तर एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. युवकांसाठी विचार
आपल्या ओळखावत्या वाणीतून देणार आहेत. मी विनोदजी नाथ यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सगळ्यात पहिलं मी आपल्या इगतपुरी तालुक्याचे नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक ओंकार गायकर यांचे मी आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून एक असा इथं सुंदर असा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय. आणि तालुक्याचे माजी तालुका समन्वयक निवृत्ती पाटील गवारी त्यांनी आताच त्यांच्या बोलण्यातून सर्व सांगितल्या. जुन्या आठवणी माझ्याही ताज्या झाल्या. अतिशय नेहरू युवा केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये युवकांना घडवण्याचं काम करत आहे. आणि हा राष्ट्रीय युवा सप्ताह आम्ही गेली अनेक वर्ष हा राबवत होतो आणि याचा उद्देश एकच आहे की तरुण पिढी घडावी. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभले समाधान हेंगडे पाटील. ते शिवचरित्र व्याख्याते आणि विशेष म्हणजे ते आपल्या तालुक्या भूषण शाहीर उत्तम गायकर त्यांचे जावई आहे. म्हणजे त्यांना तालुक्याचे जावई म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अतिशय त्यांचं आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे, त्यांच्या विचारांचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु काय होतंय, आपल्याला युवक घडवायचे. आपण नेहमी म्हणतो युवकांच्या खांद्यावर देशाची जबाबदारी आहे, युवक घडला पाहिजे. पण युवक घडतील कसे? आपल्याला त्यासाठी आधी आपल्याला जिजाऊ आणि शहाजी महाराज साहेब घडले पाहिजे प्रत्येक घरात. तेव्हा घराघरात शिवराय जन्माला येतील. ज्यावेळेस मी शिवचरित्रावर जास्त बोलणार नाहीये कारण तो विषय आज समाधान पाटलांकडे आहे, त्यामुळे मी ते बोलणार नाहीये. परंतु एक प्रसंग सांगेल. ज्यावेळेस अफजल खानाच्या वधानंतर आणि पन्हाळ्याच्या सुटकेनंतर तब्बल 1.5 वर्षाने जिजाऊ मासाहेब आणि शिवराय पहिल्यांदा समोर आले. आणि जेव्हा शिवराय समोर आले, जिजाऊ मासाहेब बोलत्या झाल्या. त्या म्हटल्या, राज आम्ही धन्य झालो, तुम्ही आमच्या पोटी जन्म घेतला, तुम्ही आमच्या पोटी जन्माला आले, आम्ही धन्य झालो. शिवराय पुढे झाले आणि त्यांना मुजरा करत म्हटले, मासाहेब धन्य होण्याची गरज नाही, तुमच्या पोटी कोणीही जन्माला आला असता त्याला तुम्ही शिवाजीच घडवला असता. काय असतं, आपण कोणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातात नव्हतं, पण आज आपण कोणाचं बाप व्हावं हे आपल्या हातात आहे. मला यातून हेच सांगायचं आहे, शिवराय जन्माला नाही आले, शिवराय घडवले. जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजांनी घडवले. तसंच आज आपण आपल्या मुलांचे जर काही गोल सेट केले, इंजिनियर, कलेक्टर, सचिव, जज, तर आपण त्यांना ते घडवू शकतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या मुलांचे गोल सेट केले पाहिजे की मला माझ्या मुलाला काय घडवायचं आहे. जिजाऊ मासाहेब आणि शहाजी महाराज साहेबांनी मुलगा जन्माला यायच्या आधी त्यांनी स्वप्न पाहिलं की पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा, सर्वोत्तम प्रशासक जन्माला घालायचा आहे, तो घडवायचा आहे. ते त्यांनी घडवलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा, लोकशाही युगाचे निर्माते. ही लोकशाही आपण जी बघतोय ना, ही छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. मंत्रिमंडळ, तहसीलदार, मामलेदार, हे सगळं शिवरायांची निर्मिती आहे. शिवरायांच्या कालखंडानंतर 200 वर्षाने युरोपमध्ये लोकशाही आली. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रस्ताविकात स्पष्ट उल्लेख केलाय, मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही, कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. म्हणजे जी 12 जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती. म्हणून केंद्र सरकार नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा सप्ताह आयोजित करत असतं. आणि त्याच दिवशी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती असते. आणि त्या संयुक्तिक जयंतीचा हा एक राष्ट्रीय युवा सप्ताहाचा कार्यक्रम आज, तसं मोगरे गावामध्ये मी दुसऱ्यांदा आलोय. पहिल्यांदा इथं कोठ्या वाटप केल्या होत्या अन्न सुरक्षा गोवा मंत्रालयाकडनं नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून. तेव्हा निवृत्ती पाटील गवारी हे खूप ऍक्टिव्ह होते नेहरू युवा केंद्रामध्ये. त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं कोठ्या वाटप केल्या होत्या. त्या कार्यक्रमानंतर आज येण्याचा योग आलाय. पण जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम ही तरुण मंडळी एकत्र येऊन जेव्हा आयोजित करते, त्यावेळेस गावातल्या युवकांनी, महिलांनी, ज्येष्ठांनी सगळ्यांनीच सहभाग घ्यावा आणि ह्या कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. आणि मी माझा परिचय नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून तर आम्ही घडलोच,
परंतु भूमिपुत्र फाउंडेशन आणि भूमिपुत्र महाराष्ट्र न्यूज चॅनल याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण इगतपुरी तालुक्यामध्ये जी काही कोणावर अन्याय होतोय, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त अशा लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करतोय. आपल्या इगतपुरी तालुक्यातील जर पुढाऱ्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं असतं तर हा इगतपुरी तालुका केव्हाच बेरोजगार मुक्त झाला असता. आज आपल्या पुढे एवढं मोठं संकट आहे या इगतपुरी तालुक्यामध्ये, बेरोजगारीचं गायकर साहेब एवढं मोठं संकट आहे आणि विविध प्रकल्पांमध्ये आपल्या जमिनी गेल्या, धरणात जमिनी, मिलिटरीत जमिनी, रस्त्यात जमिनी, असा एक प्रकल्प नाहीये का तो शासनाने आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये केला नाही. मग एवढा मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रकल्पग्रस्तांचा तालुका, तुम्ही इंटरनेटवर गुगलवर जरी सर्च केलं प्रकल्पग्रस्तांचा तालुका तर देशामध्ये सगळ्यात एक नंबर प्रकल्पग्रस्तांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याचं नाव आल्याशिवाय राहत नाही. असा तालुका, वैतरणा धरणातून पाणी मुंबई महानगरपालिकेला जातं. अरे पण नोकऱ्या कुठे आम्हाला? म्हणून आम्हाला मुंबई महानगरपालिकेतही नोकऱ्या हव्या आहे. मुकणे धरणातून पाणी नाशिक महानगरपालिकेला जातं, आम्हाला नाशिक महानगरपालिकेतही नोकऱ्या हव्या आहे. आणि हेच काय कमी झालं होतं? समृद्धी महामार्ग, परत रेल्वेचं रुंदीकरण, असे अनेक प्रकल्प येत आहेत. इगतपुरी तालुक्यातला शेतकरी फक्त भूमिहीन होतोय, परंतु नोकऱ्या कुठे आहे? जवळजवळ 20-25 हजार प्रकल्पग्रस्त आहेत आपल्या तालुक्यामध्ये. आम्ही पिढ्यानपिढ्या फक्त पुढच्या पिढीला प्रकल्पग्रस्ताचे दाखले देतोय, नोकऱ्या कुठे आहे? आमच्या आजोबाला दाखला दिला प्रकल्पग्रस्ताचा, तोच त्यांनी त्यांच्या मुलाला दिला, आता नातवाला दिलाय आणि नातवाला नोकरी मिळाली नाही, तो आता पुढे पंतूकडे देतोय. माझा या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला या इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने एक इशारा आहे. खबरदार, तुम्ही जर आमच्या तालुक्यामध्ये प्रकल्प आणाल तर आधी आमच्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या द्या, नंतरच प्रकल्प आणा, नाहीतर आम्ही इगतपुरी तालुक्यामध्ये एकही प्रकल्प होऊ देणार नाही. आणि यासाठी आपल्याला हवेत युवक. शासनाने प्रकल्प तर घेतलेच, प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या, अल्पभूधारक होतो, भूमिहीन केलं आणि तेच काय कमी झालं म्हणून खाजगी उद्योजकांनी आमच्या जमिनी घेतल्या, पण त्यात नोकऱ्या कुठे? आमच्याकडे गोंद्यामध्ये जवळजवळ 100-150 कारखाने आहेत. जिंदल सारखा कारखाना 5000 UPMPचे भय्ये काम करताय. तालुक्यातल्या कोणालाच नोकरी नाही. त्या गावातल्या 150 मुलांना नोकरी आहे, त्यात 8100 रुपये रोज मिळतोय त्यांना महिना, 8100. अरे नाशिकमध्ये धुणं भांडं करणाऱ्या बायांना पण 12-13 रुपये पगार आहे. ही अवस्था आहे आमच्या तालुक्याची. मग खेदानी म्हणावं लागतं, इगतपुरी तालुक्यातले पुढारी शंड झालेत का? काय करताय पुढारी? ह्या उद्योगांमध्ये आमच्या मुलांना नोकऱ्या नाही, परप्रांतातून युवक आणले जात आहे. मग युवकांनी संघटित झालं पाहिजे. म्हणून मला खरं तर युवकांबरोबर संवाद साधायचा होता आणि मी खास त्या गोष्टीसाठी तिथं आलो होतो. मी युवक कुठे? युवकांनी संघटित व्हा. आम्ही इगतपुरी तालुका बेरोजगार मुक्त करणे जनजागृती अभियान लवकरच सुरू करतोय. भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील युवक आम्हाला संघटित करायचं आहे. युवकांना संघटित व्हा, संघर्ष करू आणि आपल्या हक्काचा रोजगार मिळवू. आपल्या जमिनी गेल्या, नोकऱ्या कुठे आम्हाला? म्हणून आपण संघटित झालं पाहिजे. आपण नक्कीच एक इगतपुरी तालुका बेरोजगार मुक्त करणे ह्या जनजागृती अभियानामध्ये तुम्ही सहभागी व्हा. मी माझं विचार इथेच थांबवतो आणि आता आपल्याला ज्यांच्या व्याख्यानाची उत्सुकता आहे ते शिवव्याख्याते समाधान पाटील हेगडे, त्यांना मी विनंती करतो की यानंतर त्यांनी त्यांचे विचार मांडावे. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र. उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगतजननी आई तुळजा भवानी. हल्ली जिथं मस्तक टेकवावी अशा नमस्कारांच्या जागा फार कमी झाल्यात, पण ज्यांचं नाव ऐकल्यानंतर भल्या भल्यांची मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राष्ट्रमाता विश्वमाता मासाहेब जिजाऊ.
सिंहाचं काळीज पोलादी छाती असे आमचे राजे शिवछत्रपती असं इतिहासाच्या पानापानावर आणि मराठी माणसाच्या मनावर कोरलं गेलं. ते महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही आणि आमच्या वाट्याला जर कुणी गेला तर आम्ही सिंहाचे दात मोजल्याशिवाय राहत नाही असा दाखला देणारे छत्रपती संभाजी महाराज. खरं तर हिंदू धर्माची पताका आपल्या खांद्यावरती घेऊन अमेरिकेच्या शिकागो शहराच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो अशी गर्जना करणारे स्वामी विवेकानंद इंग्रजी सत्तेला शह देण्यासाठी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा आधार घेऊन पुढच्याच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य संपलं होतं आणि इंग्रजांना शह द्यायचाय यासाठी रानामनात फिरून इंग्रजी सत्तेला सळकीपळ करून सोडणारे राघोजी भांगरे प्रथमतः या सगळ्या महापुरुषांना महामातांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. आज या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विराजमान झालेले सगळे मान्यवर आणि समोर बसलेले सगळे दर्दी गावकरी, खरं तर स्वातंत्र्यापूर्वीचा काळ सांगायचा झाला, या महापुरुषांच्या बद्दल सांगायचं झालं तर कसा होता काळ, कशी होती परिस्थिती, कसा होता हिंदुस्थान, अरे कसा होता माझा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र नाडला जात होता, पिडला जात होता. या महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानाच्या गावागावात मोगली सत्तेची, आदिलशाही सत्तेची पाळमुळं रुतली गेली होती. अरे दिवसा ढवळ्या रस्त्यानं चालणाऱ्याच्या पोराच्या मस्तकावर तलवारीचा घाव घातला जात होता, त्याचं मस्तक छाटलं जात होतं, भाल्याला लावलं जात होतं, दिवसा ढवळ्या गावोगाव मिरवलं जात होतं. अरे आमची घरात असणारी आमची मायमाऊली, त्या मायमाऊलीच्या आबरूवरची घाला घातला जात होता, तिच्या पदराला हात घातला जात होता, तिची आबरू दिवसा ढवळ्या गावोगावी वेशीवर टांगली जात होती. आमची घरातील आई, घरातील माय आणि गोठ्यातील गाय सुरक्षित नव्हती. आणि आमचा शेतकरी शेती करत होता, अशातही शेतकरी शेती करत होता. शेती करत असतानाच मोगली यवनांची या फौजेची टोळधाड यायची, उभ्या पिकातनं हैदोस घालत जायची, होत्याचं नव्हतं करून जायची. हैराण झाली होती सारी रयत. आणि अशातच जन्म झाला मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला. आणि या महाराष्ट्राला, या हिंदुस्थानाला खऱ्या अर्थानं स्वराज्याचा महामंत्र मिळाला. आणि या स्वराज्याच्या महामंत्रातनं इथली रयत उभी राहिली, इथली माणसं उभी राहिली. आणि खऱ्या अर्थानं घरात स्वतःचा जीव वाचवणारी आमची माणसं त्या शत्रूच्या समोर जाऊन हातात तलवार पेलून शत्रूच्या गर्दनी उतरवायला लागली. आणि मग खऱ्या अर्थानं जिजाऊंच्या विचारातनं, शिवाजी राजांच्या कर्तृत्वातनं महाराष्ट्र उभा राहिला. पण जिजाऊ मासाहेबांच्या जीवनातला एक प्रसंग खर तर शहाजीराजे भोसले, जिजाऊ मासाहेबांचे पती शहाजीराजे भोसले निजामशाहीची चाकरी करतायत. आणि जिजाऊ मासाहेबांचे वडील लखुजीराव जाधव हे सुद्धा निजामशाहीची चाकरी करतायत. म्हणजे एकाच बादशहाची जावई आणि सासरा एकाच सुलतानी सत्तेसाठी मरतायत, झटताय, त्यांच्यासाठीच रक्त सांडवतायत. अशातच एक दिवस आलाय, निजामाचा दरबार भरला. आणि पाहता त्या दरबारामध्ये आजूबाजूच्या त्या निजामाच्या जहागिरीतील, निजामाच्या प्रदेशातील सगळे सरदार, सगळे सुभेदार, सगळे जहागीरदार, सगळे वतनदार, सगळे शिपाई त्या निजामाच्या दरबारामध्ये निजामाला मुजरे करण्यासाठी हजर झाले होते. आणि पाहता दरबाराला सुरुवात झाली आणि पाहता दरबार संपला. आणि अशातच एक सरदार आपापल्या प्रांताकडे जायला निघाला, आपापल्या घराकडे जायला निघाला. कुणी घोड्यावर बसून चाललाय, कुणी पहारेकऱ्यांसोबत पालखीतनं चाललाय, तर कुणी हत्तीच्या अंबारीतनं बसून चाललाय. आणि अशातच जिजाऊ मासाहेबांचे वडील लखुजीराजे जाधव सिंदखेड राजाच्या दिशेनं आपल्या घोड्यावर बसून स्वार होऊन निघालेत.
आणि त्याच वेळेला पाठीमागे घटना घडली आहे. पाठीमागे घटना घडली निजामशाहीच्या दरबारातला एक सरदार ज्याचं नाव होतं खंडागळे सरदार. या खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती बिथरला, हत्ती पिसळला. मग हत्तीनं काय करावं? पिसळलेल्या हत्तीनं माणसं पायाखाली घ्यायला सुरुवात केली. सोंड्यात उचलली जाऊ लागली, आकाशात भिरकावून दिली जाऊ लागली. एक एक माणूस त्या हत्ती समोरनं मृत्यूच्या शय्यात लोटला जाऊ लागला. आणि अशातच हत्तीच्या समोर रक्तामासाचा चिखल झाला. अरे कित्येक माणसांच्या, कित्येक शिपायांच्या डोक्यावर पाय दिला होता. त्यांचा रक्ताचा सडा त्या निजामाच्या दरबाराच्या बाहेर पडलेला होता. आणि अशातच या पिसळलेल्या हत्तीला, या चवताळलेल्या हत्तीला कैद करण्यासाठी, या हत्तीला जिरबंद करण्यासाठी दोन पथक सुसज्ज झाली. पहिलं पथक जाधवांचं, दुसरं पथक भोसल्यांचं. पहिल्या पथकाचं नेतृत्व दत्ताजीराव जाधव करतात, जिजाऊ मासाहेबांचे मोठे भाऊ. आणि दुसऱ्या पथकाचं नेतृत्व करतायत संभाजीराव भोसले, शहाजी राजांचे मोठे चुलत भाऊ. आणि खऱ्या अर्थानं हत्तीला जिरबंद करण्यासाठी ही दोनही पथक आणि या दोनही पथकातले शिपाई एकजुटीनं हत्ती कैद करण्याचा प्रयत्न करतायत. पण तो हत्ती इतका चवतळलेला होता, त्या हत्तीला कैद करणं अशक्य होतं. आणि अशातच हत्तीची सोंड फिरली जाधवांच्या पथकाकडं. आणि जाधवांच्या पथकातली 2-4 शिपाई माणसं पाहता पाहता त्या हत्तीनं पायाखाली तुडवली, सोंडेनं आकाशात भिरकावली. कित्येकांचा तिथंच मृत्यू झाला. आणि हेच दृश्य जाधवांच्या पथकाचं नेतृत्व करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांच्या मोठ्या भावाला दत्ताजीराव जाधवानं बघितलं. आणि दत्ताजीराव जाधवाची तळपायाची आग मस्तकात फिरली. आणि त्याच वेळेला म्यानातनं शमशेर निघाली आणि आता हत्तीवरती वार होणार. त्याच वेळेला पाठीमागनं संभाजी भोसला कडारता झाला. अरे दत्ताजी हत्ती मारायचा नाही, हत्ती कैद करायचा आहे. पण तो चवताळलेला दत्ताजी, अरे एका हत्तीनं दुसऱ्या हत्तीवर तुटून पडावं तसा तो दत्ताजी त्या पिसळलेल्या हत्तीवरती तुटून पडला. हत्तीची सोंड छाटली, हत्ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आणि अशातच जाधव आणि भोसल्यांचा तिथेच वाद सुरू झाला. पाहता पाहता जाधव भोसल्यांच्या समशेरी एक-एकवर आदळू लागल्या. दोघांमध्ये लढाया चालू झाल्या. आणि अशातच संभाजी भोसलेंचा वार झाला आणि दत्ताजी जाधव रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आणि त्याच वेळेला ही घटना हा प्रसंग, या घटनेचा सगळा तपशील सिंदखेड राजाच्या दिशेनं जात असणाऱ्या लखुजीराव जाधवांच्या कानावरती गेला. आणि पाहता पाहता लखुजीराव जाधवांनी आकाशात वीज चमकावी तशी घोड्याला टाच मारली. पाहता पाहता वाऱ्याच्या वेगानं घोडा निजामशाहीच्या दरबाराजवळ येऊन पोहोचला. पाहता पाहता लखुजीराव जाधवांनी घोड्यावरनं उडी घेतली, कमरेच्या समशेरीला हात घातला आणि समोर दिसणारा संभाजी भोसले कापून काढला. अशातच दोन बाजूला दोन प्रेत पडलेली आहे. एका बाजूला दत्ताजीराव जाधवांचं प्रेत पडलंय, दुसऱ्या बाजूला संभाजी भोसलेंचं प्रेत पडलंय. जाधवांची माणसं आली, दत्ताजीराव जाधवाच्या प्रेताला घेऊन गेली. भोसल्यांची माणसं आली, संभाजी भोसलेच्या प्रेताला घेऊन गेली. जाधवांची माणसं रडतायत का? तर दत्ताजीराव जाधव मेले म्हणून, तर भोसल्यांची माणसं रडतायत संभाजीराव भोसले मेले म्हणून. पण जिजाऊ मासाहेबांना कळत नव्हतं. अरे कळत नव्हतं त्या जिजाऊ मासाहेबांना आपण रडावं, पण कुणासाठी रडावं? एकीकडे माझा थोरला भाऊ मेलाय त्याच्यासाठी रडावं, की एकीकडे माझा दीर मेलाय त्याच्यासाठी रडावं? तरीही जिजाऊ रडतायत का? कशासाठी? तर या नादान महाराष्ट्रासाठी, या नादान माणसांसाठी, जी माणसं आपल्याच समशेरीनं, आपल्याच भाऊबंधांचा, आपल्याच नातेवाईकांचा, आपल्याच मराठी माणसाचा बळी घेत आहेत. म्हणून जिजाऊ मासाहेब रडतायत. त्याच प्रेरणेतनं, त्याच विचारातनं, शहाजीराजांच्या सहकार्यानं या महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. आणि पाहता पाहता आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज, हापशी सगळे शिवाजी राजांच्या नावानं नुसते चळा कापायला लागले. म्हणजे खऱ्या अर्थानं कर्तृत्व जर सिद्ध करायचं असेल
सिद्ध करायचं असेल तर त्याला वयाची अट नाहीये. खऱ्या अर्थाने एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी. छत्रपती शिवाजीराजांनी ज्या वेळेला स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्यातला पहिला किल्ला तोडण्यासारखा बलाढ्य किल्ला जिंकून घेतला, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं वय किती होतं? वय होतं अवघं 16 वर्षाचं. अरे आमच्या छत्रपती संभाजीराजांनी मृत्यूशी झुंज दिली, त्यावेळेला त्यांचं वय किती होतं? वय होतं अवघं 32 वर्षाचं. अरे याच संभाजीराजांनी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिला. या संस्कृत ग्रंथ लिहिला त्यावेळेला संभाजीराजांचं वय किती होतं? वय होतं अवघं 14 वर्षाचं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वय काय होतं? अवघं 14 वर्षाचं होतं, अवघं 16 वर्षाचं. अरे आमच्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1818 साली मुलींची पहिली शाळा या भारताच्या पाठीवर उभी केली. त्यावेळेला ज्योतिराव फुलेंचं वय काय होतं? वय होतं अवघं 21 वर्ष. स्वामी विवेकानंदांनी भारताची बाजू, भारताचा धर्मग्रंथ, भारताचा हिंदू धर्म अमेरिकेच्या शिकागोच्या परिषदेमध्ये मांडला. त्यावेळेला ह्या महापुरुषाचं वय किती होतं? वय होतं अवघं 30 वर्षाचं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला राजदंड हातात घेतला, वय किती होतं? वय होतं 20 वर्षाचं. खऱ्या अर्थानं या महापुरुषांची विचारधारा, या महापुरुषांचं कर्तृत्व आणि या महापुरुषांचं वय जर बघितलं तर या महापुरुषांच्या कर्तृत्वाचा, त्यांनी केलेल्या पराक्रमाचा, त्यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या वयाचा कुठेच ताळमेळ बसत नाही. त्यातून खऱ्या अर्थाने एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. तुम्हाला कर्तृत्व गाजवण्यासाठी वय कधीही आडवं येत नसतं, परिस्थिती कधीही आडवी येत नसते. आणि हाच प्रसंग, हीच गोष्ट पुढे चालत आली. काळ बदलत राहिला, सरंजामशाही गेली आणि इंग्रजी सत्ता भारत देशावर थया नाचायला सुरुवात झाली. आणि अशातच अमेरिकेमध्ये शिकागो शहरात 1893 साली धर्म परिषद होणार होती. आणि या धर्म परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व करायला जाणार तरी कोण जाणार भारताचं नेतृत्व करायला? त्यावेळेला भारत देशातली सगळी विद्वान मंडळी एका ठिकाणी जमा झाली. त्यांच्या चर्चा सुरू झाल्या. एखादा उठायचा, म्हणायचा मी जातो, मी धर्म परिषदेमध्ये भारताची बाजू मांडतो. दुसरा म्हणायचा मी जातो, तिसरा म्हणायचा मी जातो. आणि अशातच जाणाऱ्या माणसांचा कर्तृत्वाचा आलेख जर बघितला तर एखादा इंग्रजी भाषा शिकत होता, एखाद्याला त्याचं प्रभुत्व होतं. दुसऱ्याला बघितलं तर भाषेचं चांगलं ज्ञान असतानाही दुसऱ्याला धर्माचंही ज्ञान होतं आणि तिसऱ्याला मांडणीही करता येत नव्हती. पण या तीनही गुणांची भाषा येणं गरजेचं, धर्माची बाजू मांडणं तितक्याच गरजेचं आणि ते तेवढ्याच तोलामोलानं, तेवढ्याच कर्तृत्वानं, तेवढ्याच निष्ठेनं भारत देशाची बाजू मांडणं तेही तितकंच गरजेचं. या तीनही गोष्टींची सांगड कुणामध्ये आहे? एखाद्याला इंग्रजी यायचं पण धर्माचं ज्ञान नव्हतं, एखाद्याला धर्माचं ज्ञान होतं पण इंग्रजी येत नव्हतं, एखाद्याला धर्माचंही ज्ञान होतं, इंग्रजी येत होतं पण त्याला त्याची मांडणीच करता येत नव्हती. आणि अशातच सर्वानुमते स्वामी विवेकानंदांची निवड झाली. अवघा 30 वर्षाचा पोरग, अंगावरती भगवे कपडे परिधान केलेले, डोक्याला संन्याशी वेशातलं भगवे वस्त्रानं एक पागोटं बांधलेलं. आणि हा माणूस समुद्रातनं, जहाजातनं प्रवास करत हा माणूस जाऊन पोहोचला अमेरिकेमध्ये. आणि धर्म परिषदेला जात असताना स्वामी विवेकानंद रस्त्यानं पायी चाललेत, भला मोठा अंगात भगवा झापा घातलेला, खाली लुंगी बांधलेली आणि डोक्याला भगवा फेटा. हे बघून बाजूला उभी असणारी एक अमेरिकन बाई त्यांच्याकडे बघत होती, बघून हसत होती आणि त्यांची टिंगल टवाळी करत होती. आणि अशातच स्वामीजींच्या ती गोष्ट लक्षात आली. स्वामीजींनी त्या बाईला विचारलं, स्वामी विवेकानंदांनी त्या बाईला विचारलं, माऊली का हसताय तुम्ही? आणि त्यावर ती बाई सांगतीये, एवढ्या मोठ्या 7 समुद्रापार भारत देशातून आलात तुम्ही आणि तुम्हाला ही कळत नाही की अमेरिकेसारख्या एवढ्या प्रगत देशामध्ये यायचं असेल तर सुटाबुटाशिवाय, कोटशिवाय येणं अशक्य. आणि तुम्ही तर ही घरची गबाळी कपडी घालून आलायत
आणि त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी त्या बाईला दिलेलं फार चांगलं उत्तर आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, तुमच्या देशात, तुमच्या अमेरिकेच्या देशात फक्त कपड्यांवरून माणसाचं कर्तृत्व ठरवलं जातं, पण मी तिथून जिथून आलोय ना, ज्या देशातून आलोय, ज्या भारत देशातून आलोय ना, त्या भारत देशामध्ये नुसतं कपड्यावरून नाही तर कर्तृत्वावरून तो माणूस किती मोठा आहे हे ओळखलं जातं. खरं तर भारताची बाजू धर्म परिषदेमध्ये मांडण्याच्या आधी स्वामी विवेकानंदांनी तिथं मांडली होती. आणि धर्म परिषदेमध्ये गेल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी आपल्या धर्माचं प्रतीक असणारी श्रीमद भगवद्गीता काढून ठेवली. आणि त्याच वेळेला प्रत्येक धर्माची, ख्रिश्चन धर्माची, मुस्लिम धर्माची, प्रत्येक धर्माची माणसं त्या ठिकाणी उपस्थित झालेली होती. प्रत्येक देशातनं प्रतिनिधित्व करायला आलेली माणसं त्या ठिकाणी बसलेली होती. प्रत्येकानं एकावर एक असे धर्मग्रंथ ठेवलेले होते. आणि त्याच वेळेला स्वामीजी जाऊन पोहोचले. आणि स्वामीजी पोहोचल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारताचा धर्मग्रंथ, हिंदू धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता, ती भगवद्गीता काढून त्या सगळ्या पुस्तकांच्या वरती ठेवली आहे. आणि अशातच मुस्लिम धर्माचा माणूस उठून उभा आला, पुढे आला. त्यानं खाली असलेले आपलं कुराण काढलं, ते उचललं आणि ते भगवद्गीतेच्या वरती ठेवलं. त्यानंतर ख्रिश्चन माणूस आला. ख्रिश्चनानं काय करावं, त्यानं आपलं बायबल काढलं, बायबल ग्रंथ काढला आणि त्याच्याही वरती ठेवला. पाहता पाहता एक माणूस येत राहिला. त्यानं आपल्या देशाचं, आपल्या धर्माचं प्रतीक असणारा ग्रंथ काढला, वरती ठेवला, काढला, वरती ठेवला. पाहता पाहता 1 नंबरला असलेली भगवद्गीता कधी शेवटाला जाऊन पोहोचली, कधी कुणाला कळलंच नाही. आणि अशातच स्वामीजींकडे एका माणसाची नजर होती. तो स्वामीजींकडे बघत होता आणि पाहणार राहून त्यानं स्वामीजींना विचारलं, अहो स्वामीजी, सगळी माणसं जात आहेत, आपापला ग्रंथ काढतायत, वरती ठेवतायत, मग तुमची भगवद्गीता शेवटी तळाला गेलेली असताना तुम्ही ती वर का ठेवत नाहीत? स्वामीजी म्हणाले, माझी भगवद्गीता या सगळ्या धर्मांचा आधार आहे. माझी भगवद्गीता या सगळ्या धर्मांचा आधार आहे. माझ्या भगवद्गीतेवरती हे सगळे धर्म आधारलेले. आणि त्या माणसाला दृश्य दाखवण्यासाठी स्वामी विवेकानंद पुढे गेले. त्यांनी आपली भगवद्गीता थोडी हलवली आणि पाहता पाहता वरची पुस्तकं हलायला लागली, वरचे सगळे धर्मग्रंथ हलायला लागले. आणि मग खऱ्या अर्थानं तिथल्या लोकांना कळून चुकलं की स्वामीजी काय आहेत. आणि यात स्वामी विवेकानंदांनी त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू भगिनींनो अशी साथ घातली. आणि पाहता पाहता टाळ्यांचा जयघोष झाला. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती बोलण्याच्या पहिल्या शब्दामध्ये स्वामीजींनी अमेरिकेसारख्या प्रगतशील देशामध्ये 1893 साली नेऊन पोहोचवली होती. आणि अशातच धर्म परिषद झाली. स्वामीजी यायला निघालेत. पाहता पाहता स्वामीजी भारतात आले. आणि स्वामीजी भारतात आल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी इथल्या गावागावाला, इथल्या खेड्यापाड्यांना, इथल्या माणसाला भेटी द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा माझ्या भारतातील माणसाला पहिल्यांदा ज्ञानाची नाही तर पहिल्यांदा अन्नाची गरज आहे. इथली उपासमारी दूर करणं गरजेचं आहे. त्या हेतूनं ठिकठिकाणी अन्नछत्र उभी केली जात होती. स्वामी विवेकानंदांच्या विचारातनं समाज घडत होता. अशातच स्वामीजींचा दौरा निघाला. स्वामीजी एका गावावरनं दुसऱ्या गावावरनं तिसऱ्या गावाला जात राहिले. अशातच एका गावामध्ये स्वामीजींचा लवाजमा येऊन पोहोचला. पाहता पाहता तिथल्या गावातल्या लोकांना वार्ता कळली, अरे स्वामी विवेकानंद इतक्या तोला मोलाचा, इतक्या मोठ्या कर्तृत्वाचा माणूस आपल्या गावात आलाय. त्या माणसाचा दर्शन घ्यावं, त्या संन्याशाचं दर्शन घ्यावं म्हणून सगळी माणसं स्वामीजींच्या पुढे हजर झाली. पाहता पाहता लोक यायची, रांगेनं यायची, स्वामीजींचं दर्शन घ्यायची, चालती व्हायची, स्वामीजींचं दर्शन घ्यायची, चालती व्हायची. अशातच एक बाई आली, स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि जाऊन बाजूला उभी राहिली. पाहता पाहता सगळी गर्दी संपली. ती बाई तिथंच उभी होती, बाजूला जाऊन थांबली होती, तिथंच उभी होती. आणि त्याच वेळेला त्या बाईनं स्वामीजींकडे बघितलं. स्वामीजी बऱ्याच वेळापासून त्या बाईंना बघत होते. आणि त्या बाईला जाऊन विचारलं, माऊली का उभ्या इथं? आणि त्याच वेळेला ती माऊली सांगती झाली, अरे खरा कर्तृत्वान म्हणायचा तर तुला खरा सच्चा माणूस म्हणायचं तर तुला, अरे किती करतो लोकांसाठी, किती झटतो लोकांसाठी, किती झटतो, किती करतो या लोकांसाठी.
माझ्या घरी येशील? आणि स्वामीजींनी विचार केला आणि स्वामीजी म्हणाले येतो की. आणि त्या बाईनं आपल्या घराकडे निघाली, पाठीमागनं स्वामीजी चालायला सुरुवात केली आणि पाहता पाहता आपल्या घरी आपल्या झोपडीत येऊन पोहोचली. आणि पाहता पाहता घरात पडलेली लुगडी चुडकी कपडे पसरलेली होती. पाहता पाहता लगबगीनं सारे कपडे उचलले. स्वामीजींना बसायला काहीतरी द्यावं म्हणून तिनं फाटकी गोधडी घरात तेवढीच होती, तीच फाटकी गोधडी खाली अंतरली. स्वामीजींना बसवलं आणि पण एवढा मोठा माणूस माझ्या घरी आलाय, त्याला खायला प्यायला काहीतरी दिलं पाहिजे या हेतून त्या बाईनं घरातली सगळी गाडगी मलकी हात घालून उलटी पालटी केली. कशातच काहीच सापडलं नाही. त्याच वेळेला चुलीवरती दूध होतं, दूध बघितलं आणि त्याच वेळेला त्या बाईनं दूध गरम केलं, ग्लासात ओतलं आणि स्वामीजी बघतायत सगळं. त्या बाईनं ग्लास समोर ठेवलाय आणि त्याच वेळेला त्या बाईनं काय करावं तिनं आपल्या चोळीत हात घातला. मधनं एक कसली तरी कागदात बांधलेली एक पुडी बाहेर काढली. ती पुडी सोडली, त्या पुडीत काहीतरी होतं, तिनं त्या दुधात ओतलं. दूध हलवून स्वामीजींना प्यायला दिलं. स्वामीजी सगळं बघतायत. आपल्यासारखा एखादा जर असता तर म्हटलं असता विष तर नाही टाकलं, मारायचा प्लॅन तर नाही ना मला. पण स्वामीजींनी काहीच केलं नाही. स्वामीजींनी गपगुमान ते दूध पिऊन घेतलं. घटा स्वामीजी दूध प्यायले, ग्लास समोर ठेवला आणि अशातच चर्चा झाली. स्वामीजी जायला निघाले आणि जाता न राहून स्वामीजींनी त्या बाईला विचारलं, माऊली एक विचारायचं होतं. ती माऊली म्हणाली विचारा ना स्वामीजी, विचारा ना. आणि अशातच स्वामीजी म्हणाले बाई माऊली मला सांगा, तुम्ही मला जे दूध पाजलं ना त्या दुधात नेमकं टाकलं तरी काय? आणि अशातच त्या बाईचा हुंका दाटून आला. त्या बाईच्या दोन्ही डोळ्यातनं अश्रू ओघळायला सुरुवातच झाली. ती बाई धसा रडू लागली. रडणाऱ्या बाईकडे स्वामीजींनी बघितला आणि स्वामीजी म्हणाली माऊली नसेल सांगायचं तर नको सांगू. आणि त्या बाईनं पदरानं डोळे पुसले आणि ती बाई स्वामीजींना सांगू लागली नाही बाळा सांगितलंच पाहिजे. अरे तुझ्यासारखा माझाही एक पोरगा होता, देशासाठी झटायचा, याच्या त्याच्यासाठी करायचा, गावासाठी झगडायचा, इथल्या माणसासाठी झगडायचा. पण काही दिवसापूर्वी त्याचं निधन झालं. पण बाळा आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं की एखाद्या मेलेल्या माणसाची रक्षा, एखाद्या मेलेल्या माणसाच्या अस्थी जर त्या गंगेच्या पाण्यात विसर्जित केल्या तर त्याला स्वर्ग भेटतो. पण खऱ्या अर्थानं बाळा मी पडली अशी एकटी दुखती, मी गंगेवरती जाणार कधी? त्या गंगेच्या पाण्यामध्ये माझ्या मुलाच्या अस्थी सोडणार कधी? माझ्या मुलाची रक्षा त्या गंगेच्या पाण्यात सोडणार तरी कधी? पण बाळा मी तुला बघितलं, मी सकाळी तुला बघितलं आणि मग मला कळालं त्या गंगेच्या पाण्या इतकाच पवित्र, त्या गंगेच्या पाण्या इतकाच निर्मळ, त्या गंगेच्या पाण्या इतकाच सगळ्यांची दुःख सुख सामावून घेणारा या जगाच्या पाठीवर दुसरा नसेल. आणि मग बाळा मी माझ्या मुलाची रक्षा तुझ्या दुधात मिळवली आणि मग तुला प्यायला दिली. खऱ्या अर्थानं तुझं शरीर आणि ती गंगा सारखीच नाहीत का? तितकीच पवित्र नाहीत का? माझ्या मुलाच्या असती माझ्या मुलाची रक्षा तुझ्या शरीरात जाईल, तुझ्या शरीरातल्या रक्ताच्या थेंबामध्ये ती पावन होईल आणि खऱ्या अर्थानं माझ्या मुलाला स्वर्गच भेटेल नाही का? स्वामीजींनी त्या माऊलीचं दर्शन घेतलं, त्या माऊलीनं स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि स्वामीजींचा प्रवास असाच चालू राहिला. इथल्या तरुणांना घडवण्यासाठी, इथल्या युवकांना घडवण्यासाठी. खरं तर काळ बदलत राहिला, वेळ आली निघूनही गेली, प्रसंग अनेक घडले आहेत. पण खऱ्या अर्थानं आज सांगायचं तरी काय? नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज आज आम्हाला बघायला भेटत नाहीत. पण ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट अशी म्हणणारी टवाळकारकी आम्हाला गल्ली बोळा चौकात काट्यावर भेटायला लागली. इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, अगर इश्क लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है असे म्हणणारे भगत सिंग आज आम्हाला माहिती नाही. पण तुम मेरी नहीं हो सकती तो फिर किसी की भी नहीं हो सकती अशी म्हणणारी प्रेमवीर आम्हाला शाळा कॉलेजात गावागावात गल्ली बोळात भेटायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं देशाचा इतिहास त्यातून बदलला. तुम मुझे खून दो,
तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आज आम्हाला माहिती नाही, पण तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा अशी म्हणणारी टवाळ कार्टी आम्हाला चौकात चौकात कट्ट्या कट्ट्यावर गल्ली बोळात भेटायला सुरुवात झाली आणि आमची तरुणाई व्यसनाच्या दिशेनं जायला सुरुवात झाली. खरं तर त्या अमिताभ बच्चनचा बऱ्याच वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता. चित्रपटाचं नाव होतं मर्द आणि त्या मर्द चित्रपटामध्ये तो अमिताभ बच्चनचं एक गाणं आहे, मैं मर्द टांगे वाला अरे दुश्मन क्या मारे मुझे मेरा दोस्त ऊपर वाला. पण आताची आमची कार्टी म्हणायला लागली मैं दारू पीने वाला मैं गुटखा खाने वाला. अरे मैं दारू पीने वाला मैं गुटखा खाने वाला. अरे मैं दारू गुटखा खाकर पीकर कैंसर से ही मरने वाला. खऱ्या अर्थानं आज समाज परिवर्तनाची गरज आहे. त्याची सुरुवात तुम्हाला मला करायची आहे. व्यसनाच्या दिशेनं जात असलेली आमची तरुणाई आम्हाला थांबवणं गरजेचं आहे. खरं तर आजचा कार्यक्रम युवा दिनाच्या माध्यमातून घेतला जातोय. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवा सप्ताह घेतला जातोय. अरे युवा म्हणजे नेमकं तरी काय? युवाचं उलट केलं तो वायू. अरे ज्याची वायूची ताकद ज्याच्यात आहे ना तो युवा. खऱ्या अर्थानं तो युवा समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर तारीख आहे आज 16 जानेवारी 2022. 16 जानेवारी 1681 रोजी आमच्या छत्रपती संभाजीराजांचा या महाराष्ट्राच्या मातीत रायगडावरती राज्याभिषेक झाला होता. खरं तर या संभाजीराजांचंही कर्तृत्व काय होतं नेतृत्व, काय होतं दातृत्व. अरे बंडखोरी माजली होती. छत्रपतींच्या निधनानंतर स्वतः संभाजीराजे रायगड सोडून पन्हाळगडावरती आणि त्याच वेळेला छत्रपतींचं निधन झालं. बापाचा मृत्यू झाल्यानंतर 3 महिने मुलाला खबरच नाही गेली की आपला एवढा मोठा छत्रपती आपल्या वडिलांचं निधन झालंय. पाहता संभाजीराजांनी राज्याभिषेक करून घेतला. औरंगजेबाला टक्कर दिली. औरंगजेबाची राज्याभिषेकानंतर अवघ्या 18व्या दिवशी बलरामपूर म्हणजे दक्षिण भागातली सगळ्यात मोठी बाजारपेठ, दक्षिण भागातली औरंगजेबाची जहागीरच, औरंगजेबाची राजधानी संभाजीराजांनी अवघ्या 17-18 दिवसात पुरती लुटून काढली. संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला आणि अवघ्या 30व्या दिवशी संभाजीराजांनी औरंगजेबाच्या नावानं बसवलेलं शहर औरंगाबाद, या औरंगाबादलाच हात घातला. पाहता औरंगाबाद मध्ये मराठी सैन्य घुसलं आणि पुऱ्या धुवा उडवून दिला. खऱ्या अर्थानं त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व तेवढं मोठं होतं. अंगात असणारा पराक्रम वयाच्या 23व्या वर्षी हा रणमार्तंड सर्जा संभाजी मोगलांना टक्कर देतोय. या संभाजीराजांचं निधन झालं तरी अरे एका कवीनं संभाजीराजांचं वर्णन करताना लिहून ठेवलं, अमावस्येच्या अंधारातून तेज पुरुष हा लखलखला. अरे अमावस्येच्या अंधारातून तेज पुरुष हा लखलखला. यमालाही पडले कोढे, कुढे उगवली ही ज्वाला. सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील सिंहाचा हा छावा. अरे सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील सिंहाचा हा छावा. धडधडत्या छातीमधून वाहतो लाल लावा. अरे एक शब्द शंभूचा जणू तलवार झुंजावीरनी. तर नजर त्याहून तीक्ष्ण नजर जडली होती जखमी वाघावानी. अरे चकित झाली औरंगशाही. पाहुण शंभूचा नाद सुटलं तख्त सुटलं औरंग्याचं. झाला पुरता बेहोश झोप उडाली औरंग्याची. पाहुण शंभूवानी म्हणे धर्मासाठी प्राण देण्या का उतावीळ हा सेनानी. जीभ छाटली डोळे फोडले. अरे जीभ छाटली डोळे फोडले. केले अनंत अत्याचार परीन हरला मृत्यू नाही. हा सह्याद्रीचा बाळ मृत्युंजय झाली रात्र. मृत्युंजय अमावस्याज तुळापुरी गरजे निनाद. शिवशंभू. खर तर त्या कर्तृत्वातनं, त्या विचारातनं हा महाराष्ट्र घडत राहिला. आणि त्या महाराष्ट्राच्या मातीत आज प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीने आपण वागलं पाहिजे. आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अशातच पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये
महाराष्ट्राच्या मातीमध्ये इंग्रजी सत्ता आपली पाळमुळं घट्ट करत होती. अशातच याच महाराष्ट्राच्या मातीतला राघोजी भांगरे नावाचा एक क्रांतिकारक इंग्रजांच्या अत्याचाराला, इंग्रजांच्या जुलमी राजकारणाला शहा देण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीत बंडखोर उठला आणि पाहता पाहता अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. एक इंग्रज अधिकारी ठेचून मारला आणि पाहता पाहता इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकॅन्टोस यानं सह्याद्रीच्या वाघाला राघोजी भांगरेला पकडण्यासाठी, राघोजी भांगरेला कैद करण्यासाठी आपला इंग्रजी सैन्याचं जाळं पसरवायला सुरुवात केली. अरे घाट अडवले जाऊ लागले, वाटा अडवल्या जाऊ लागल्या, दऱ्या अडवल्या जाऊ लागल्या. जिकडं नाही तिकडं या राघोजीला शोध चालू झाला. हा राघोजी रतनगडावरती राहायचा. या राघोजीनं इंग्रजांच्या नाकात दम करून सोडला. अरे पाहता पाहता त्या काळामध्ये स्वतंत्रोत्तर भारतामध्ये 11,000चं पहिलं बक्षीस राघोजी भांगरेला कैद करून देणाऱ्याला दिलं जाणार होतं. 11,000 रुपये त्या काळामध्ये राघोजी भांगरेंना कैद करणाऱ्याला दिलं जाणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही बांधवांनो. या माणसांनी, या सगळ्या महापुरुषांनी आपलं आयुष्य इथल्या मातीसाठी व्यतीत केलं. पण खऱ्या अर्थानं त्यामागे कुणाचाही स्वार्थ नव्हता. अरे जिजाऊ मासाहेब म्हटल्यात का, मी स्वराज्य उभं करते, मला कोण काय देणार? शिवाजीराजे जर म्हटले असते, मी किल्ला घेतो, किल्ला जिंकतो, मावळेही जमवतो, मला स्वराज्य उभं करायचंय, पण मला काय देणार? अरे आमचे महात्मा ज्योतिराव फुले जर म्हटले असते ना की मुलींची पहिली शाळा मीच का उभं करू, मीच का सुरू करू, दुसरा कोणी नाही का सुरू करायला? त्यांनी पर्याय नाही शोधला. जी जी संकट या माणसांच्या समोर आलीत ना, या सगळ्या महापुरुषांनी, सगळ्या माणसांनी त्या संकटाच्या छाताडावर पाय दिला आणि खऱ्या अर्थानं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. खरं तर एका तळ्याच्या शेजारी एका इमारतीला आग लागलेली होती. आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्याच वेळेला कुणीतरी येत होतं, त्या तळ्याच्या शेजारचं तळ्यातलं पाणी घेत होतं, त्या आगीत फेकत होतं. कुणीतरी येत होतं, ती माती उचलत होतं, मातीनं आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. कोणीतरी कोणत्या ना कोणत्या प्रकारानं आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. त्याच वेळेला शेजारच्या झाडावरची एक छोटीशी चिमणी आपल्या चोचीत पाणी घ्यायची, ते पाणी चोचीनं उचलायची आणि त्या आगीमध्ये नेऊन टाकायची, परत यायची, परत पाणी घ्यायची, आगीमध्ये नेऊन टाकायची. असा तिचा काम चाललंय. आणि अशातच बाजूला दुसऱ्या झाडावरती बसलेले कावळा, त्या कावळ्यानं दृश्य बघितलं आणि न राहून तो कावळा त्या चिमणीला म्हणाला, अगं चिमणे, केवढीशी तुझ्या चोचीत पाणी येणार किती, तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझणार तरी किती? आणि त्यावेळेला ती चिमणी म्हणाली, दादा मला माहिती आहे माझ्या चोचीत पाणी येणार तरी किती, माझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझो, पण खऱ्या अर्थानं ज्या दिवशी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही, आग विझवणाऱ्यांमध्ये लिहिलं जाईल. खऱ्या अर्थानं शेवट करताना एवढंच सांगतो की खऱ्या अर्थानं तुमची माझी नावं आग लावणाऱ्यांमध्ये नाही, आग विझवणाऱ्यांमध्ये कशी लिहिली जातील यासाठी जगत राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय हिंद. अगदी थोडा वेळ का होईना परंतु आपल्याला आपलं अवसान, आपलं भान विसरायला लावलं. यालाच म्हणतात इतिहास. आणि इतिहास सांगण्यासाठी ती उर्मी असावी लागते, ती गरमी असावी लागते, ते नेतृत्व असावं लागतं, कर्तृत्व असावं लागतं, दातृत्व असावं लागतं आणि नवे युवक सुद्धा असावा लागतो. आणि म्हणूनच नाचू कीर्तनाचार्यांनी असं सांगितलं तर युवकांनी त्या ठिकाणी नाचलं पाहिजे असं संत महात्मांनी सुद्धा सांगितलं. तरुण त्याला म्हणतात जो सर्व काही करून दाखवू शकतो त्याला तरुण म्हणतात. परंतु पांडुरंग शास्त्री आठवले सुद्धा हेच सांगतात की तरुणांनी सगळं करायचंय. म्हणून युवा शक्तीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि म्हणून युवा सप्ताह या ठिकाणी साजरा झाला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं. म्हणून मनस्वी आभार ज्यांनी विनंतीची शब्द झेलली, ज्यांनी उपस्थितीची मोहर उमटवली, ज्यांनी मार्गदर्शनाची झालर जोडली, त्या सन्मानाची शाल पांघरली, त्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि
कार्यक्रमाच्या कोऱ्या पाठीवर आपण मार्गदर्शनाचे शब्द उमटवले. तुमच्या आगमनाने या मंडळींच्या ठिकाणी आज प्रेरणेचे वारे वाहिले. त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या युवा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचं आयोजन भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र नाशिक यांच्या वतीने करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी ज्यांनी खास करून आपल्या गावाची निवड केली ते तालुका नेहरू युवा केंद्राचे तालुका युवा समन्वय ओंकार गायकर आणि त्यांना खऱ्या अर्थानं साथ करणारे माची तालुका समन्वयक नेहरू युवा केंद्राचे निवृत्तीभाऊ गवारी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याला सहयोगी संस्था म्हणून आनंद तरंग फाउंडेशनच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सहकार्य करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी हा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत झाला. ठिकाणी आपले निवृत्तीभाऊ 2 शब्द बोलतील. त्यानंतर सर्वांना या ठिकाणी अल्पोपहार म्हणजेच नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांनी नाश्ता घ्यावा आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. या ठिकाणी आपल्या गावामध्ये आदरणीय नाटेसाहेब त्याचप्रमाणे आताच आपल्याला मार्गदर्शन केलं समाधान विखे पाटील हे आपल्या गावामध्ये आले. नेहरू युवा केंद्राचे माजी सेवाकर्मी त्याचप्रमाणे आदरणीय उत्तमराव पाटील गायकर हे आपल्या गावामध्ये आले. सर्व आलेल्या मान्यवरांचं मोगरे गावाच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी सगळ्यात जास्त परिश्रम या ठिकाणी जालिंदर नाडेकर यांनी घेतलं. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम ज्यांनी नाडेकर यांनी या ठिकाणी केली. त्यांचं सर्वांच्या एकदा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचा एकदा पुन्हा एकदा मी नेहरू युवा केंद्राच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. नमस्कार. आपलं हक्काचं चॅनल भूमिपुत्र महाराष्ट्र. शेतकरी, कामगार, शोषित, पीडितांना न्याय देणारं हक्काचं चॅनल म्हणजे भूमिपुत्र महाराष्ट्र चॅनल. आपणही भूमिपुत्र महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला आपल्या प्रतिक्रिया कळवा.